तुमच्या शाळेमधल्या कोणत्या विद्यार्थ्यावरती जर काही इजा झाली किंवा त्याचा मृत्यू तुमच्या शाळेमध्ये झाला असेल, तर अशा वेळेला नक्की कोण जिम्मेदार असेल? दिल्ली स्कूल ट्रॅजेडी ही जी केस आहे, ह्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगून ठेवलेलं आहे, की जोवर विद्यार्थी शाळेमध्ये आहे, तोवर शाळेचे जे काही प्रशासक आहेत, ते सर्व ॲज अ गार्डियन ऑर ॲज अ कस्टोडियन त्या विद्यार्थ्याकडे लक्ष द्यायला बांधील आहेत. आणि जर अशा प्रकारची कृती जर झाली आणि त्यामध्ये जर प्रशासनाचा निग्लिजन्स जर सापडला, तर प्रिन्सिपल सहित पूर्ण स्टाफ 304A ऑफ IPC साठी लायबल असतील. मग अशा वेळेला करायचं काय? अशा वेळेला न घाबरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही करायची ती म्हणजे एव्हिडन्स सोबत टॅम्परिंग नाही करायचं. जे काही रक्त आहे किंवा जे काही बॉडी आहे त्या बॉडीला न हलवता, टच न करता सगळ्यात आधी डॉक्टर्सला फोन करायचं, ॲम्ब्युलन्सला, हेल्पलाईनला आणि सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या आई-वडिलांना फोन करायचा. तुम्ही जेवढा वेळ घ्याल आई-वडिलांना फोन करायला, तेवढा तुम्ही त्याच्याबद्दल विचार केलेला आहे असा अर्थ निघतो.